हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आहे सायन्स टीचर परमेश्वर सुतार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं पहिल्यांदा हार्दिक असं स्वागत करतो. डिअर स्टुडंट्स, इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न अबाउट द व्हेरी सिम्पल कन्सेप्ट, दॅट इज व्हॉट आर द कंडक्टर्स अँड व्हॉट आर द इन्सुलेटर्स. ऍक्च्युली कंडक्टर्स आणि इन्सुलेटर हा कन्सेप्ट फारच सोपा आहे. बट आय हॅव मेनी क्वेश्चन्स फ्रॉम द स्टुडंट्स दॅट number of definitions are there when you are searching from the internet, when you are looking in the textbooks. तर बेसिकली आपल्याला आज इथं स्पष्ट समजून घ्यायचं आहे की कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स कुणाला म्हणायचं आहे. आता कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स म्हटल्याच्या नंतर तुम्ही पटापट एक्झाम्पल देऊ शकता. व्हॉट आर द कंडक्टर्स? वी विल टेक 2 एक्झाम्पल ऑफ कंडक्टर्स अँड 2 एक्झाम्पल ऑफ इन्सुलेटर्स, म्हणजेच बॅड कंडक्टर्स. तर कंडक्टर्स म्हणजे सुवाहक, इन्सुलेटर्स म्हणजे दुर्वाहक. कुणाचे? इलेक्ट्रिसिटीचे. हे लक्षात घ्या. आपण इथं कशाबद्दल बोलतोय? कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. नाव when you're talking about the conductors, two example, number one is copper and the second one is iron. हेच एक्झाम्पल मी का घेत आहे? कारण आपल्याला सगळ्यांना माहित आहे, ऍट अवर होम वेन यू आर टॉकिंग अबाउट द पासेज ऑफ इलेक्ट्रिसिटी यू विल फाइंड की वायरमध्ये कॉपरची तार असते. हे आपण आधी समजून घेऊया आणि त्याच्यामुळे मग आपण लक्षात घेऊ शकतो की कॉपर इज अ बेस्ट कंडक्टर. सेकंड इज आयर्न. का मी आयर्न हेच एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय? कारण आपल्याला माहित आहे बऱ्याच ठिकाणी जेव्हा लोखंडाच्या वस्तूशी इलेक्ट्रिसिटीचा संपर्क येतो तेव्हा शॉक लागणे हा प्रकार घडतो. म्हणून हे 2 एक्झाम्पल्स चांगले लक्षात ठेवायचे आहेत. वन इज कॉपर अँड अनदर वन इज आयर्न. नाउ व्हॉट अबाउट द बॅड कंडक्टर? I will give here the example of bad conductors. I will write here these are the conductors and these are the insulators in short. So in case of that example of insulators, I will give first example wood. Why I am again telling you about the wood? Because known to you all. ही लाकडामधून करंट जात नाही हे सगळ्यांना माहित आहे. वूड इज युज्ड टू अवॉइड द शॉक्स हे आपल्याला माहिती आहे. सेकंड म्हणजे स्पेसिफिक आपण घेऊया प्लास्टिक. वाय अगेन प्लास्टिक? कारण प्लास्टिक हे कव्हरिंग असतं जे की आपल्या घरामधल्या कॉपर वायरवरती सुद्धा असतं. मग आता बघा, आतापर्यंतच्या जनरल माहितीमध्ये तुम्हाला कंडक्टरचे एक्झाम्पल्स माहित आहेत, इन्सुलेटरचे माहिती आहेत. पण सायंटिफिकली एक्झॅक्टली कंडक्टर्स कुणाला म्हणायचं, सायंटिफिकली एक्झॅक्टली इन्सुलेटर्स कुणाला म्हणायचं, त्यासाठी आधी तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे बघा. दॅट इज नथिंग बट द रेजिस्टन्स. I will write here on the board. I'm talking about resistance. आपण फक्त आणि फक्त कंडक्टर आणि इन्सुलेटर हे 2च कन्सेप्ट इथं पाहणार. आता रेजिस्टन्सच्या आधी परत लक्षात घ्या, कंडक्टर कुणाला म्हणायचं आहे? साधी सरळ व्याख्या आहे. द सबस्टन्सेस थ्रू विच करंट कॅन फ्लो इझिली इज कॉल्ड ॲज कंडक्टर. सिम्पल. व्हॉट अबाउट द इन्सुलेटर? द सबस्टन्सेस थ्रू विच करंट कॅन नॉट फ्लो इज कॉल्ड ॲज इन्सुलेटर. The example of conductors are copper, iron, and the example of insulators are wood and plastic. But scientifically, one more definition is given here, and that we have to understand on today. So, what is that definition? For that, we have to go through the resistance. ती definition मी आधी सांगणारच नाही. त्याच्या आधी आपण लक्षात घेऊया रेजिस्टन्स. नेमकं फ्लो होताना करंटला रेजिस्ट होतं म्हणजे काय होतं? तर लक्षात घ्या. रेजिस्टन्सच्या बाबतीमध्ये पाहताना असं कन्सिडर करा, हा आहे एक कंडक्टर. म्हणजे त्याला मोठ्या आकारामध्ये मी सांगतो एक वायर आहे. याच्यामध्ये असे इलेक्ट्रॉन्स असतात, त्यांना आपण फ्री इलेक्ट्रॉन्स असं म्हणूया. आता जेव्हा याच्या भोवताली आपण पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करूया, हे इलेक्ट्रॉन्स फ्लो व्हायला लागतात. लक्षात घ्यायचं. बट वेन दीज इलेक्ट्रॉन्स आर फ्लोविंग फ्रॉम वन एंड टू अनदर, व्हॉट हॅपन्स? They collide with the atoms and the ions which are present in their path or which lies in the path. Very simple. जात असताना जर आता इथे यांच्या पाथ मध्ये ह्या इलेक्ट्रॉनच्या दुसरे ऍटम्स असतील, दुसरे आयन्स असतील, त्याच्याशी ते कोलाइड होतात. कोलाइड झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय होणार आहे? त्यांना रेजिस्टन्स प्राप्त होणार, म्हणजे त्याला विरोध होणार. कोलाइड झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा हिंड्रान्स तयार होतो. आता हा शब्द नवीन आहे. हिंड्रान्स म्हणजे काय? याला आपण मराठीमध्ये म्हणूया अडथळा, किंवा त्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण काय म्हणूया मराठी, त्याला विरोध होणे. आता ही जी प्रॉपर्टी आहे की इलेक्ट्रॉनच्या फ्लोला कोलिजनमुळे हिंड्रान्स तयार होतो, यालाच आपण म्हणतोय रेजिस्टन्स. बघा लक्षात घ्या,
मग आता जर असा रेजिस्टन्स त्या ठिकाणी निर्माण होत असेल तर करंट इझिली फ्लो होणार नाहीये, हे आपण लक्षामध्ये घेऊ. म्हणजे रेजिस्टन्सला आपल्याला कसं डिफाईन करता येईल? यू कॅन डिफाईन द रेजिस्टन्स इन दिस वे. द प्रॉपर्टी of a substance by which it opposes the flow of electric current is called as resistance. This is the simple definition. But scientifically, how can you define the resistance? I have shown on the board that what is the scientific explanation of the resistance, and that is moving electrons strike the atoms and ions which lie in their path. Such collision produces or causes the hindrance and the flow of electrons to the flow of electrons, and it opposes the flow of electrons. So this hindrance is called as resistance. आपण शांतपणे समजून घेऊ की बाबा आता इथे आपल्याला कळतोय की इलेक्ट्रॉन्स कंडक्टर मधनं फ्लो व्हायला, फ्री इलेक्ट्रॉन्स पाहिजेत पहिल्यांदा, पण त्यांना सुद्धा आयन्स कोलाइड होतात किंवा त्या पाथमध्ये असलेले इतर जे काही ऍटम्स आहेत ते कोलाइड होतात आणि त्या फ्लोला अपोज होतात. आणि त्या अपोजमुळे काय तयार होतो? हिंड्रान्स हा शब्द लक्षात घ्या. आणि या हिंड्रान्सलाच आपण काय म्हणतोय? रेजिस्टन्स ऑफ दॅट सबस्टन्स. मग आता रेजिस्टन्स कळल्याच्या नंतर एक्झॅक्टली व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कंडक्टर अँड इन्सुलेटर. म्हणजे आता आपण इथं काय पाहणार आहोत? व्हॉट इज द सायंटिफिक डेफिनेशन. So let's start with the scientific definition of conductor and the scientific definition of insulator. So here you can see how can we define the conductors in a scientific way. So you can define in this way: those substances which have very low resistance are called as conductors. सरळ सरळ अर्थ आहे, ज्या पदार्थामध्ये फार कमी रेजिस्टन्स असतो, कुणासाठी? इलेक्ट्रिसिटीसाठी. मग रेजिस्टन्स कमी असेल तर इलेक्ट्रिसिटी इझिली फ्लो होणार आहे. म्हणजेच आपण सायंटिफिकली डेफिनेशन अशी करू शकतो: दोज सबस्टन्सेस विच हॅव व्हेरी लो रेजिस्टन्स आर कॉल्ड ॲज कंडक्टर्स. मग दुसरी साधी सरळ व्याख्या आपण कसं करू शकतो? ऑर म्हणून पण करू शकतो, इथे लिहिलंय मी, किंवा अँड म्हणून पण करू शकतो. तर सेकंड डेफिनेशन अशी होईल: दोज सबस्टन्सेस थ्रू विच करंट कॅन फ्लो इझिली आर कॉल्ड ॲज कंडक्टर्स. ज्यांच्यामधनं सरळ सरळ करंट फ्लो होऊ शकतो, इझिली जाऊ शकतो, त्यांना आपण कंडक्टर्स म्हणूया. आता याच्या वाईस वर्सा इन्सुलेटरच्या डेफिनेशन काय असणार आहे? द फर्स्ट डेफिनेशन ऑफ इन्सुलेटर इज दॅट, याप्रमाणेच मी शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे: दोज सबस्टन्सेस विच हॅव एक्स्ट्रीमली हाय रेजिस्टन्स. व्हेरी सिम्पल. दोज सबस्टन्सेस विच हॅव एक्स्ट्रीमली हाय रेजिस्टन्स आर कॉल्ड ॲज इन्सुलेटर्स. सेकंड डेफिनेशन किंवा ऑर वापरून किंवा अँड वापरून आपण डेफिनेशन करू शकतो: दोज सबस्टन्सेस थ्रू विच करंट कॅन नॉट फ्लो आर कॉल्ड ॲज इन्सुलेटर्स. म्हणजे सायंटिफिकली डेफिनेशन देत असताना रेजिस्टन्सचा त्या ठिकाणी उल्लेख होणं गरजेचं आहे, आणि त्यानुसार या डेफिनेशन्स मी तुम्हाला क्लिअर केलेला आहे. म्हणजे आपल्याला बेसिकली कन्सेप्ट फक्त काय पाहायचा होता? कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स. तर कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स समजत असताना आपण आधी रेजिस्टन्स समजून घेतलं, जे की मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे. रेजिस्टन्स बद्दल आणखी माहिती म्हणले तर त्याचा युनिट काय आहे? ओहम मध्ये त्याला मेजर करतात, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आणि रेजिस्टन्सवरनं आपण कंडक्टर आणि इन्सुलेटरला डिफाईन करू शकतो इन अ प्रॉपर वे ॲज पर द सायन्स. होप तुम्हाला यावरनं कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स नक्कीच कळले असतील. आता कंडक्टर्स आणि इन्सुलेटरचे एक्झाम्पल तुम्ही यानंतर लिहून काढायचे आहेत. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स हे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मी बनवलेला आहे. 9th स्टँडर्ड मधल्या विद्यार्थ्यांना हा मोस्ट बेनिफिशियल व्हिडिओ आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड अंतर्गत येणारे इंग्लिश मिडियमचे स्टुडंट्स असतील, सेमी मिडियमचे स्टुडंट्स असतील, त्यांच्यासाठी हा फायद्याचा आहे. तर त्यांनीही पाहावा, आपल्या मित्रांना, स्टुडंट्सना मॅक्झिमम शेअर करा. आणि परत एकदा भेटूया नवीन कन्सेप्टसह. थँक्यू.